आमच्या मुंबईच्या एका मराठी मुलाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ आहे मुंबईच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा. ओके, या प्लॅटफॉर्मवरती काय दिसतंय? या प्लॅटफॉर्मवर दिसतंय की परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या संख्येने येत आहेत हा दाखवायचा प्रयत्न या मुलाने केलेला आहे. म्हणजे दिवसाला हजारो परप्रांतीय आज नोकरीसाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येतात हे या मुलाला यातून दाखवायचं आहे. आता या व्हिडिओचा आधार घेऊन ज्या पक्षाचे कार्यकर्ते परप्रांतीयांना भाष्यवर्ण मारहाण करतात त्या पक्षाच्या अध्यक्षांनी या व्हिडिओचा आधार घेऊन असं म्हटलंय, बघा बघा परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रामध्ये कसे येता येते. आता ही गोष्ट निगेटिव्हली बघण्यापेक्षा ही गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हली पण बघू शकत असता. या गोष्टीचे पॉझिटिव्हपणा काय आहे? या गोष्टीचा पॉझिटिव्हपणा हा आहे की आज पण महाराष्ट्रामध्ये हजारो नोकऱ्या आहेत आणि आज सुद्धा आमचे मराठी मुलं बेरोजगार घरात बसलेत. आमच्या मराठी मुलांना अशा नोकऱ्या करायच्याच नाहीत ना ज्या नोकऱ्या परप्रांतीय करतायत. आज पण हजारो परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहेत. ती लोक ही तयारी करून येत आहेत. ती ही तयारी करतायत की आम्हाला मुंबईला जायचंय, आम्हाला महाराष्ट्रात जायचंय आणि जी पाहिजे ती नोकरी आम्हाला, जी मिळेल ती नोकरी आम्हाला करायची आहे, जे मिळेल ते काम आम्हाला करायचंय. ही मानसिकता आहे परप्रांतीयांची आणि हे परप्रांतीय जे मिळेल ती नोकरी करतायत. आणि इथेच आम्ही मराठी मुलं मागे पडतोय आणि आम्हा मराठी मुलांना अशी कामं करायचीच नाहीयेत. जी कामं परप्रांतीय करतायत ती मराठी कामं आमच्या मराठी मुलांना करायचीच नाहीयेत. मग तुम्ही बोंबा कशाला मारताय? बोंबा मारायचा प्रश्नच काय? तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण आमच्या मराठी मुलांना या नोकऱ्या करायच्या नाहीयेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.